तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय झालं होतं पूर्ण एकदा डिटेलमध्ये सांगा. माझे नाव सचिन नारायण राऊत. माझा ॲक्सिडेंट झाला होता. अच्छा, ॲक्सिडेंट झाला. हो. नंतर परिणिकाला ॲडमिट केलं मला जालन्यामध्ये. 7 दिवस ICUला होतो. अच्छा. MRI वगैरे काढले सर्व रिपोर्ट. नंतर त्यांनी ऑपरेशन सांगितलं आणि त्यांनी तिथून परत 1 महिन्यानंतर लीलावतीला पाठवलं मला, मुंबईला. लीलावती मुंबई हॉस्पिटल. हो. तिथं सुद्धा ऑपरेशन सांगितलं लीलावतीला, मुंबईला. तिथं पण ऑपरेशन सांगितलं. हो. आणि मी भरतीची तयारी करत होतो, पोलीस भरतीची. थोडं घाबरून गेलो, म्हणजे परत प्रयत्न करता येते का नाही. तर मग तुमचा एखाद्याने ॲड्रेस दिला. आज तुम्ही आमच्याकडे आले. हो, तुमच्याकडे. आता काय कंडिशन आहे तुमची? तुमची मान किती फिरते करून दाखवा. माझी मान फक्त इतकी होते, या साईडला जाते बरं. या साईडला पूर्ण होते. या साईडला किती होते का करून? लेफ्ट हँडला किती होते? लेफ्ट हँडला इतकी जाते. एवढी जाते. आणि राईटला? राईटला फक्त इतकी जाते. एवढंच मुवमेंट होतो. ठीक आहे. आणि वरती इतकीपर्यंत जाते. अच्छा, ठीक आहे. आणि त्रास काय काय होतो तुम्हाला रात्री झोपताना वगैरे? रात्री म्हणजे झोपायला फक्त एकाच अंगावर झोपायला लागत होतं. हां. त्रास होतो. ह्या साईडला जास्त त्रास होतो. ठीक आहे. एकदा परत करून दाखवा पूर्ण मुवमेंट तुमचं. लेफ्ट हँडला करून दाखवा एकदा. लेफ्ट हँडला इतकं एवढं होतं. हो. राईट साईडला? राईट साईडला इथपर्यंत होतो. या साईडला दिसतं बस. आणि वरती एवढं. ठीक है. ठीक है, अपन थेरेपी करो तुम्हारा. तो आज आपके 10 दिन कंप्लीट हो गए हैं और आपको आज कैसा लग रहा है, क्या फील हो रहा है? मराठी में बोल सकते हैं. माझ्या डॉक्टर चेतन गोड सरांकडे 10 दिवस कंप्लीट झाले. मानेला खूप त्रास होता. मान फिरवताना मला चक्कर यायचे. परत झोपताना बी खूप त्रास होता. स्पायनल कॉर्डला बी थोडाफार त्रास होता. पण सरांकडे 10 दिवस ट्रीटमेंट केलं, थेरपीचं. तर आज मला मान म्हणजे बराच फरक पडला आहे. 80-90% तर फरक पडला आहे. स्टार्टिंगला फक्त इथं जात होती पहिल्या दिवशी. आता 10 दिवस कंप्लीट झाले तर मान झाले 80% फरक पडला आहे. लेफ्ट साईडला तर पूर्णच मान जाऊ पाहिजे आता. आणि संध्याकाळी झोपायला एकदम कम्फर्टेबल वाटते. पहिलं अनकम्फर्टेबल होतं. पहिलं फक्त मला एक अंगावरती झोपावं लागत होतं. आता मला पण कसं जरी झोपलं तरी काही टेन्शन नाही. वरती बघा. आता ऑपरेशन करायचं आहे का नाही करायचं आहे? मग काय विचार केला? आता ऑपरेशन नकोच, कारण की तुमच्याकडे बराच फरक पडला आहे. आणि परत एकदा कोर्स केल्यानंतर खूपच फरक पडून जाईल. मला ऑपरेशन करायचं होतं, ते तुम्ही आता पुढे काय विचार केला ते आम्हाला सांगा. सर, आता मला तर ऑपरेशनची गरज नाही आहे. आणि बाकीच्या लोकांना बी सांगू इच्छितो, कारण की जर असा काही प्रॉब्लेम असेल कोणाला तर त्यांनी सरांकडे ट्रीटमेंट करावे. त्यांना मी ऑपरेशनची गरज पडणार नाही. आणि आता मी पोलीस भरतीची तयारी करत होतो, तर मी आता करू शकतो. कारण की मला पूर्ण मानेचा त्रास गायब झाला आहे. आणि भरपूर काही मुवमेंट बी करता येते मानेची. एकदा पूर्ण मुवमेंट करून टाका. राईट साईडला जाते. लेफ्ट साईडला तर आता पूर्ण जवळ आहे. एकदम मस्त काहीतरी रँक 1 ऑफिसर बना आणि एकदम मस्त काम करा. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्यामुळे मला मानेमध्ये खूप काही फरक जाणवला आहे. त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. ठीक आहे.